नाशिकच्या मिरगावमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। देवाच्या नावाखाली दहशत आणि भक्तीच्या आड लपलेला छळ। स्वतःला इंटरनॅशनल गॉड म्हणवणाऱ्या अशोक खरातमुळे एका शेतकरी कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे। नेमकं हे प्रकरण काय पाहूया। हे चित्र आहे मिरगावमधील भागवत शेळके यांच्या संसाराचं। गेल्या 8 महिन्यांपासून हे कुटुंब एका पत्र्याच्या आडोशाला आपला दिवस काढतंय। ज्यांच्याकडे स्वतःच्या हक्काचं घर होतं, आज तेच कुटुंब बेघर झालंय। याला कारणीभूत आहे स्वतःला इंटरनॅशनल गॉड म्हणवणारा भोंदू बाबा अशोक खरात। गावात त्याने मंदिर उभारलं, पण मंदिराच्या नावाखाली सुरू झाला छळ। खरातने गावात ईशान्य दिशेकडे वळणाऱ्या नदीच्या जागी असलेली शेळकेंची जागा घेतली आणि तिथे एक मंदिर उभारलं, पण भक्तीच्या नावाखाली त्यानं शेजारी राहणाऱ्या शेळके कुटुंबाचा छळ सुरू केला। मंदिराच्या नावाखाली कंपाऊंड घालून त्यानं शेळकेंच्या घराकडे जाणारा मुख्य रस्ताच कायमचा बंद करून टाकला। घर बांधून राहत होतो, पण आमची पूर्वापार येणारी जी वहिवटी रस्ता खराब साहेबांनी बंद केला, त्याच्यामुळे आम्हाला गावात यावं लागलं राहायला। मग तुम्ही त्यांना सांगितलं नाही का आम्हाला वहिवाट द्या की काय? सांगितलं, पण त्यांनी दिलीच नाही। उलट वरून दमदाटी दिली आम्हाला का तुम्हाला रस्ता भेटणार नाही, आमची खाजगी जागा आहे, आम्हाला काय तुम्हाला रस्ता देणार नाही। आणि त्यांनी जाम नदीमध्ये कुंपण मारून घेतलं, म्हणजे पूर्ण पायवाट सुद्धा बंद केली। मंदिराकडे दर्शन जाण्याचा रस्ता सुद्धा बंद केला। अच्छा, आम्हाला जायलाच रस्ता नाही। अशोक खरातची दहशत इथवरच थांबली नाही, त्याने कुटुंबावर गाव सोडण्यासाठी दबाव टाकला। राजकीय ओळखीचा वापर करत त्याने पोलीस प्रशासनावर प्रभाव टाकल्याचीही चर्चा आहे। मानसिक त्रास वाढत गेला, धमक्या सुरूच राहिल्या आणि अखेर भीतीपोटी कुटुंबाने घर सोडलं। आज हक्काचं घर सोडून हे अख्खं कुटुंब उघड्यावर राहत आहे। 3-4 लाख रुपये खर्च झाला। आता इथं आलो आम्ही, म्हणजे आता तेच क्षेत्र आम्हाला रस्ता नसल्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं। त्यांनी रस्ता बंद ही जागा कोणाची? ही जागा आमची वैयक्तिक घरची जागा आहे आमची। अच्छा, आम्हाला उलटी गावात जागा आहे म्हणून आम्हाला इथं यावं लागलं। तसे आमचे दोन चुलते ते तिथंच अजून राहायला। हा, त्यांना इथं गावात जागा नसल्यामुळे, पण त्यांना तिथं रस्ता नाही। आम्ही साहेबांना 17 वखत विचारलं, साहेब आम्हाला मोठल्या साहेबांची धमकी द्यायची, मग गरीब माणूस कुठं जाणार बा असं। 8 महिने झाले, ऊन वारा पाऊस सगळं सहन केलं। एका पत्र्याच्या आडोशात आयुष्य सुरू आहे। गावकऱ्यांमध्ये संताप आहे। लोकशाहीत एवढी दहशत कशी? एक भोंदू बाबा इतका प्रभावशाली कसा? असे सवाल आता उपस्थित होत आहेत। शेळके कुटुंब आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, प्रशासनाकडे आशेनं पाहत आहे। भोंदू खरातमुळे आज एका कुटुंबाचा हक्क हिरावला गेलाय। आता इंटरनॅशनल गॉडचा मुखवटा उतरवण्याची वेळ आली आहे। महसूल प्रशासनानं आता तरी न्याय द्यावा अशी विनवणी आज पीडित कुटुंब करत आहे। योगेश खरे, झी 24 तास, मिरगाव, नाशिक।